शुभ सकाळ मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? तर मित्रांनो, सकाळ सकाळमध्ये झाली आमच्या कामाला सुरुवात। आता हा वाडगा पूर्ण झाडून त्याचे खताचे डिगुळे करायचे आहेत। नंतर दुसऱ्या कामाला पोखरी पाडणं। तर मित्रांनो, चला आपण पूर्ण वाडा झाडून घेऊ, त्यांचे डिगुळे करून खत बाहेर फेकणं खतावर। तर मित्रांनो, पूर्ण वाडा गोल गोल झाडून मी पूर्ण लेंड्या एक जागी गोळा केले आहेत। आता ह्यांचं डिगलं करावं लागते मग। तर झालंय मित्रांनो खताचं डिगलं, बघून घ्या। इथं एक आहे, इथं एक आहे। हा म्हणजे 2-3 तगाऱ्याचा आणि तो 2-4 तगाऱ्याचा। अशा 5-7 तगाऱ्या लेंड्या हाकतात मेंढर। आता देतोय बोकड्यात ठेवून। आता चहा पाणी पिण्यासाठी जातोय मी बिराडाकडं। मेंढर बसले आखाड्यावर। ह्यांचं चाललंय हातरून पांघरून आवरायचं। गुड्डी पण उठली, टाटा कर, टाटा करते। इकडे चिया बिया उकळतोय। आता गरम पाण्याने तोंड बिंदून घ्यायचंय, नंतर दुसऱ्या कामाला सुरुवात। तर या चिया बिया पिण्यासाठी असा चिया असतो आमचा मेंढराच्या दुधाचा। मित्रांनो, सकाळ सकाळमध्ये मस्त मोकळ्या निसर्गाचा आनंद घ्या। तर आता सगळ्यांची मेंढर सोडली आहेत। वाडगं जाळण्याचं चालू आहे धोंडीरामचं पण। ते बघू शकता कसं झाडतोय। अजून त्याच्यावरता एक जण खत भरतोय। तर असं सगळ्या मेंढपाळांचं असं सकाळचं कामच असतं ते। माझी बी मस्त मेंढर आता बाहेर आखाड्यावर काढून बसले आहेत। वाडगा बिडगा झाडून घेतलाय। तर तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवण्यासाठी आलतो मी। बघा कसं दिसतंय सकाळ सकाळचं गावाकडचं वातावरण, दर्या खोऱ्याचं। कसं काय वाटतं तुम्हाला? आवडतं का नाही बघायला? ते पण नक्की कमेंटमध्ये सांगत जावा। आता मोरांचा आवाज बंद झालाय, नाही तर सकाळ सकाळमध्ये फार मोर पण कोकतात। तर चला मित्रांनो, आपली कोकरी वाट बघतायत, बघून घ्या। त्यांना दूध बीत पाजायचंय। आता दूध बीत पाजून घ्यायचंय। चल भांडी पे, बघा पेते ते। दुसरी पण तडतडा तोडतायत। तुला थोडं नंतर पाहिजे। आता संगीचं चाललंय इकडं, पोळ्या बिळ्या बनवायचंय। आणि जमिनी बघा कशी मारा येते म्हणा। आमच्या पण पोटा पाण्याचं इकडं तयारी चालू आहे। तो का आम्ही कोखरी बिकरी पाचतो। हाय जमना पण मध्ये
बिराडा पै खाण्यासाठी भाकर गुकर खाण्यासाठी जाते. जमना ये जमना. मित्रांनो रानात जमनाचं पोट भरत नाही म्हणून तिला शेतामधून चारा आणणं पडतो. तर आता ते खाते कवाची तिला चारा नव्हता म्हणून तिथे बिराडापाशी ती फार गर्दी करायची. आता तिला चारा टाकून मस्त खाते येते. तर मित्रांनो झालंय आपला आता कोकरी कळलं पाजून. तर आता या लावरांना जखमीवर मलमपट्टी करायची. बघून घ्यावा त्याचा कान किती त्या गंगूतायांनी हे झालेला होता. तर आता त्याला रोज रोज मलमपट्टी करून बराचसा झालाय. थोडा माश्या बिश्या बसत नाही तर आसाडी हागून देतात. तर त्याच्यावर आता मी मलम बिलम लावून देतो. आता थोडी जखम सावळलेली आसाडी बिसाडी हागली कशी जंतू टाकून देतात त्या माश्या जंतूवाले. लावून दिला मित्रांनो मलम बिलम. बघून घ्या पिवळा पिवळा. तर आता हा कानाचा पूर्ण टोप निघतोय त्याचा. तेव्हा त्याला नवीन कानाला अजून बाल येतील. ते पूर्ण मांस त्याने खांजून खांजून काढून टाकलंय. बाला पण उपडावून गेलेत. तिच्या पण पायावरती पाय फुटून गेला तर चिखलाने काटा टोचून. तर आता तिच्या पायावर पण लावून देतो. तर या मित्रांनो जेवण करण्याला माझ्या जेवणात आज अंड्याची बघा मिरची आणि वांग्याची भाजी खाऊन घेतो आता. तर चला मित्रांनो आता आपली कोकरी काढण्याची तयारी चालू आहे. आता जेवण खाऊन झालं तर कोकरी काढायची आहेत मस्तपैकी वाडग्यामध्ये. पण उगत नाहीत. पाच झाली, सहा झाली, सहा कोकरी आलीत. अजून राहिलेत. संगीने आणला तिकडून चारा. आता दिलाय कोकऱ्यांना चारा टाकून मस्त खातीन ते आता तुडू तुडू. एक बघा कसं पळतय. तर चालल्या मित्रांनो मेंढ्या हुंडारून आणि गुडून राहीन घरी. आता आम्ही जातो मेंढराचं दिवसभर. तर आता गुड्डीला ठेवून देतो मी. शेवटचं पाणी बिनी पिऊन घेतो. रानातलं पाणी बट गडू असतं. पाऊस येतो ते बट झरं बिरं भुंजावून जातात. टाटा. गुड्डी करू राहिली मला टाटा. मी चाललो मेंढरांक. बघून घ्या मित्रांनो सगळ्यांची खांड हुंडरली येते. सगळ्या डोंगराने चालली येत रानात चरण्यासाठी. तर चला वर भेटूया. तर मित्रांनो काल पाऊस आला होता तर म्हणून सगळं ओलगच आहे. तर मेंढर फार पळतायत. आज तर चरूच नाही राहिले. ढगाळ ढगाळ वातावरण आहे म्हणून. नुसते चालतायत पाहिजे. आज तर चरूच नाही राहिले. बघा इकडून फिरवले आता तिकडे चालले. पण नुसत्या गरागर गरागर गरक मारतात. कारण तर काय करण त्या मेंढराला पण. मित्रांनो भाऊने आणलंय मला पाणी भरून घ्यावा कागदामध्ये मस्त जुगाड करून. मित्रांनो आज भेटलं झऱ्याचं पाणी. दिवसातून एकच वेळा घरीच पाणी प्यायचं. आज भेटलं. आज काय एवढं तरी काय नाही. आम्हाला एकच टाइम पाणी प्यायची सवय लागली. जर भेटलं दुपारात पितो नाही तर काय नाही. वाड्यावरच संध्याकाळी पितात. त्याच्यावर पाणीच भेटत नाही.
भेटतं तर वरती मग ह्याचं पाणी मग जाणं पडतं खाली दरीमध्ये, तिथं झऱ्यांचं पाणी भेटतं. वरती तर दगुळ पाणी असतं समजा माळ्यावर, खाली दरी आहेत त्या दर्यांजवळ असतं. मस्त वरचं डोंगराचं पाणी मुरून जातं तिथं, मग तिथं झरं बनवलेले आहेत, त्या झऱ्यांचं पाणी पितात. तर चरत आहेत. आता थोडं ऊन पडलंय मेंढरान, तर मस्त चरतायत आता, नाहीपेक्षा नाही तर फार पळतातच. की पळून पळून दमतात तेव्हा जाऊन चरतात ते. सर्वीकडे तर सारखा चारा आहे, तरी त्यांना वाटतं इथं भेटेल का तिथं भेटेल मोठ्यांना. आता थोडं ऊन पण पडलंय, म्हणजे चांगलं तापलेलं ऊन नाही, असंच थोडं गडीक ढगाळ गडीक ऊन असं पडतंय. तर मित्रांनो, गेले 5-5:30 वाजून, तरी पण अजून 1 तास काढायचा आहे आम्हाला. 6:30 वाजताच मेंढर करावं जातात. फार दिवसभराचे जीव घेत आहेत, जा पुढं जा माग असे वाळतच राहणं पडतात. इतके चरत नाहीत. कशाला बुजारे मेंढर, काही पण दिसतं त्यांना. आणि अशा जाळ्यात जुळ्यात लांडगं लुंडगं पण चिपून राहतात, सांभाळूनच राहावं लागतं. इथे गंगूताच्या जाळ्या पण फार आहेत. पुढून फिरवून कटाळा येतो, तरी चरत नाही मित्रांनो मेंढर. तर चला आता वाड्याकडेच जात आहेत ते. तिकडून येण्याच्या टायमाला पण इकडंच फिरवावं लागतं. आता इकडून येण्याच्या टायमाला इकडं छट फिरत नाहीत, जरा की फिरवली का लगेच येतात परत. तर मित्रांनो, मशरूम बघू शकता तुम्ही कसं उगलंय. हे आहे मशरूम, तुम्ही काय म्हणता त्याला, सत्री म्हणतो. आणि बघा असं मशरूम आहे मित्रांनो. हे चांगलं जे अजून खराब झालेलं नाही, तर ह्याची भाजी पण बनवतात. आणि हे मशरूम पावसाळ्यातच उगतं, थंडाव्यातच उगतं. ते थंडावा म्हणजे पावसाळ्याच्या टायमाला पूर्ण पाऊस असतो ना, ते जास्ती गारमध्येच राहतं. गार वातावरणात निघते ते थंडाव्यामध्ये. तर कसं काय मशरूम बघून घ्यावा, फार भारी लागतं म्हणे खाण्यासाठी. तर मी काय खाल्लेलं नाही आहे, खातात लोक, माहिती आहे. फार मागं विकवतो पण मशरूम. आणि ह्याला अजून गावरान भागाचे लोक गारीचा मूत पण म्हणतात. तर तुम्ही काय म्हणतात ते नक्की कमेंट करा. पण ह्याचं असली नाव, जे राष्ट्रीय नाव आहे ते मशरूम आहे. मित्रांनो, आलोय घरी. घरी मस्त गरमागरम खिचडी शिजत आहे. फार ताण लागून म्हणून मेंढर बघायला येत. मेंढर आता येत आहेत. आता पाणी बिणी पिऊन घेतो मी. पाणी बिणी बघून घ्या कसा माळा आहे भांड्यांचा. डबाच गावला.